नमस्कार शेतकरी मित्रांनो, खानदेश टीव्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो। आजची तारीख आहे 24 सप्टेंबर, वार मंगळवार। तुम्हाला धुळेचा शेतकरी म्हैस बाजार दाखवतोय। तर मित्रांनो, आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण दुधाच्या म्हशी दाखवणार आहे। शेतकऱ्याच्या जर म्हशी आपल्याला पाहायला भेटल्या कमी बजेटच्या, त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहे। इथले व्यापाऱ्यांच्या पण म्हशी दाखवणार आहे। आणि जुना मार्केट आणि मीना मार्केटचा मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला उद्या व्हिडिओ पाहायला भेटणार आहे। आणि लागण मशीनचा मित्रांनो स्पेशल तुम्हाला संध्याकाळी व्हिडिओ पाहायला भेटेल। तर व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बाजार आजचा जो आहे मित्रांनो एकच नंबर आणि असं फुल बाजार भरलेला आहे मित्रांनो। चालायला जागा नाही आज बाजारामध्ये, एवढा बाजार भरलेला आहे शेतकरीचा बाजार सुद्धा। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता ही बाजारामध्ये गर्दी पहा मित्रांनो तुम्ही, फुल असा बाजार भरलेला आहे, शेतकरी बाजार हा। इथं तुम्हाला कसं आहे मित्रांनो, इथं मिक्स म्हशी असतात, काही वेळेस लागणी पण असतात आणि दुधाच्या पण असतात। तर हा जो व्हिडिओ आहे स्पेशल दुधाचा मशीनचा आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला स्पेशल दुधाच्या म्हशी आपण दाखवणार आहे। आता इकडे एक म्हशी मित्रांनो, हिची पण तुम्हाला आपण किंमत सांगणार आहे। सहसा मित्रांनो, आता जे शेतकऱ्यांजवळ मोबाईल असेल किंवा तर आपण त्यांच्याकडूनच आपण नंबर वगैरे घेणार आहे। आपली आहे का? ही पण आपली आहे का? ही आपली आहे का? बरोबर। किती दूध आहे भाई हिला? 5-5 लिटर दूध आहे का? कोण गावचे आपण? अंमनेरची एक कनेर आहे का? कडची का? कनेर फाफरेकडची आहे का? बरोबर बरोबर। तर मित्रांनो पाळा दिलेला आहे, बघू शकता। काय किंमत वगैरे भैया? 95,000 रुपये। इथं बाजारामध्ये मागितली केला किती मागताय? 80-85 ला मागताय। आपल्या अपेक्षा किती पर्यंत आहे? 90 पर्यंत। आपली अपेक्षा 90 पर्यंत आहे। 5 लिटर दूध पक्का आहे गेला? पक्का आहे। तर मित्रांनो 2 टायमाचं 10 लिटर दूध आहे, गॅरंटी 10 लिटरची। बरोबर। तर मित्रांनो 10 लिटरची पक्की गॅरंटी राहणार आहे। आणि पहिल्यामध्ये फक्त, तर मित्रांनो फक्त पहिल्यामध्ये आणि 4 दात आहे। भाऊ आपण शेतकरी का व्यापारी? शेतकरी का? नंबर आहे का तुमचा? बोला बरं। 91 58 72 68 59। थोडी सोडता का दिला थोडीशी? तर मित्रांनो म्हैस वगैरे बघू शकता तुम्ही, फक्त पहिल्यामध्ये आणि 4 दात आहे मित्रांनो। 5-5 लिटर दूध चालू आहे तिला। अरे वा। तर मित्रांनो कास पहा मित्रांनो तुम्ही, सड वगैरे बघू शकता तुम्ही। अरे वा। तर मित्रांनो पहिल्यामध्ये 4 दात आहे, फक्त 5-5 लिटर दूध चालू आहे। नंबर दिलेला आहे तुम्हाला, जर कोणाला म्हैस खरेदी करायची असेल तर नक्की संपर्क करा। आता तुम्हाला पुढं काही मोठ्या म्हशी मित्रांनो दुधाच्या त्या पण दाखवणार आहे। तर शेतकऱ्यांचे जे कमी बजेटचे राहिले त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहे। आता इकडे एक म्हशी मित्रांनो, आता हिची पण आपण किंमत विचारणार आहे। बोला काय किंमत वगैरे? सांगा बाबा, किंमत किती? 1 लाख रुपये। 1 लाख रुपये। तर मित्रांनो म्हशीची 1 लाख रुपये सांगायला किंमत आहे। कोण गावचे बाबा? लोंढे। लोंढे 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 का? बरं, लोंढेची आहे का? बरं। किती दूध होईल? 4 लिटर आहे का? बरं। तर मित्रांनो या म्हशीला 4 लिटर दूध आहे। इकडे एक आहे मित्रांनो तोलावरची, बघू शकता तुम्ही। बरं। किती किंमत सांगायला याची? 95,000 रुपये का? बरं। किती दिवस बाकी आहे? 1 आठवडा येईल का? बरं। तर मित्रांनो 1 आठवड्याची कच्ची। पहिल्यामध्ये का दुसऱ्यामध्ये? पहिल्यामध्ये 4 दात। फक्त 4 दात आहे पहिल्यामध्ये का? बरं। तर मित्रांनो 4 दात आहे फक्त। कोण गावचे आपण? दरेगाव लोंढेची आहे का आपण? बरं। आपला तालुका जिल्हा धुळे आहे का? नाही, तालुका चाळीसगाव। तालुका चाळीसगाव, जिल्हा धुळे, जिल्हा जळगाव आहे का? हा लोंढे का? बरं चालेल। नंबर आहे का तुमचा? हा आहे ना, या 77 98 50 40 65। आपण शेतकरी का व्यापार आहे आपला? नाही, आम्ही शेतकरी। तर मित्रांनो फक्त 4 दात आहे पहिल्यामध्ये। जर कोणाला म्हैस खरेदी करायची असेल नंबर दिलेला आहे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव आहे मित्रांनो।
लोंढे. चालेल चालेल चालेल. तर मित्रांनो इकडं आता 2 म्हशी आलेल्या आहे, मोठ्या म्हशी. यांची पण किंमत विचारणार आहे. आपल्या गाव कोण गावचे आपण? मालेगावची आहे का? काय किंमत याची? 2 लाख रुपये. आणि ही बाजूवाली पण आपली का? याची किती? 2 लाख. तर मित्रांनो दोघी म्हशींची 2 लाख रुपये किंमत आहे. तर तुम्हाला अगोदर मागून म्हशी दाखवून देतो, मग आपण त्यांना सविस्तर माहिती विचारणार आहे. तर मित्रांनो हिची पण 2 लाख रुपये सांगायला किंमत आहे. 15-16 लिटरच्या पुढच्या दूध देणाऱ्या म्हशी मित्रांनो या, कारण की तेव्हा एवढी किंमत त्यांची तुम्हाला पाहायला भेटणार आहे. कशा चालतील या दुधाला? 20 लिटर आहे का? बरोबर. दोघी जणलेली आहे का? बरोबर. तर मित्रांनो मोठी जी म्हैस आहे ती जणलेली इकडची गाभण आहे. नंबर आहे का तुमचा? बोला. 75 57 66 25. बरं. तर मित्रांनो तुम्हाला पुढून तर मित्रांनो ही म्हैस जणलेली ही जणलेली ही गाभण आहे. पारडू ही 20 लिटरच्या दुधाच्या म्हशी मित्रांनो. आता या दोन्ही म्हशींची आपण किंमत विचारलेली आहे. आता मित्रांनो आता जे काही नवीन शेतकरी म्हशी घेत आहे, बरीच अशी कंपनीचं कामं सोडून घेत आहे मित्रांनो, कारण की तिकडे कंपनीमध्ये परवडत नाही स्वतःच राहतं मित्रांनो. 2 पैसे भेटतात आपल्याला आणि स्वतः मालक राहतो मित्रांनो. त्यासाठी बरेच शेतकरी आता या दुग्ध व्यवसायामध्ये उतरत आहे मित्रांनो. मी म्हशी वगैरे घेत आहे, कोण गाई घेतात, म्हणजे ज्याचा त्याचा सोयीनुसार आहे मित्रांनो. कसं आहे आता कोणाला कसं परवडतं, आता कोणाला म्हैस वागणं हार्ड वाटतं मित्रांनो, तर कोण गाई घेतं. तर आता आपण अगोदर त्या 2 म्हशींची किंमत विचारलेली. तर त्या 2 म्हशींची किंमत मित्रांनो तुमच्यामध्ये कितीला घ्यायला पाहिजे शेतकरी, कुठलाही शेतकरी असो मित्रांनो, त्याला परवडेल अशा भावाने घ्यायला पाहिजे या म्हशी, अशी तुम्ही कमेंट्स करा. पूर्ण मित्रांनो आता बाजार बघू शकता तुम्ही, शेतकरी बाजार म्हणतात मित्रांनो या बाजाराला. तिकडं पुढं व्यापाऱ्यांच्या म्हशी पाहायला भेटणार आहे, इकडं पण म्हशी मित्रांनो व्यापाऱ्यांचे. आता कुठल्याही बाजारात गेले मित्रांनो तरी तुम्हाला 90% तरी मी तर सांगतो मित्रांनो तुम्हाला व्यापार पाहायला भेटतील, कारण की हे व्यापारी मित्रांनो हे व्यापारी खेडेपाड्यावर फिरून या म्हशी काही गोळ्या केलेल्या असतात. मग शेतकरीचं बाजारामध्ये याचा विषयच राहत नाही मित्रांनो. हे मोजके शेतकरी मग ते येतात आणि येतात तर मित्रांनो मग त्यांची बाजारामध्ये म्हशी विकली जात नाही. तर त्या आता असंच झालेलं आहे मित्रांनो. आता शेतकरी जेव्हा इथं बाजारामध्ये म्हैस आणतो ना त्याची म्हैस विकली जात नाही, आणि जेव्हा घ्यायला येतं मित्रांनो तर त्याच्याकडनं घेतली जात नाही. तर असा विषय असतो. त्यामुळे आता बरेच शेतकरी घरीच म्हशी विकून टाकतात मित्रांनो. जे जवळपासचे राहिले बाजार ज्यांना जवळ आहे तेच इथं येण्याचा प्रयत्न करतात. घर तर आपली अपेक्षा असते 70-80 हजाराची, जेव्हा इथं आणतात मित्रांनो बाजारामध्ये मग काही काही शेतकरी नाराजगीने 50-60 ला देऊन निघून जातात. आता आपण पुढं पण काही दुधाच्या म्हशी त्या दाखवणार आहे. आता मित्रांनो तुम्हाला पूर्ण बाजार कवटून दाखवलेला आहे. पूर्ण बाजार दाखवला तुम्हाला. शेतकरी म्हणजे पाहायला भेटत नाही मित्रांनो बाजार. आणि पहा मित्रांनो गारात गारा असतो मार्केटमध्ये. या मार्केटमध्ये काहीच नाही. तर मित्रांनो आपलं तिकीचे व्यापारी दूधवाली दूधवाली का भाऊ? किती दूध येईल? ठीक आहे का? तरी अंदाजा किती दिली दूध? 5-5 लिटर द्यायला पाहिजे. 5-5 लिटर का? किती किंमत आहे तिची? तिची का 70,000. 70,000 रुपये. तर मित्रांनो 70,000 रुपये सांगायला किंमत आहे. 5-5 लिटर दूध सांगता येईल. ठीक आहे. ठीक आहे. आता ही वाली हो ही पण झालेली का? हिला तिसरा रोज आहे. तिसरा दिवस आहे. पहिल्यामध्ये का ती? पहिल्या किती किंमत आहे तिची? तिची 60,000. तिची 60,000 रुपये. तर मित्रांनो जर तुमचा बजेट कमी असेल तर भाऊशी संपर्क करायला विसरू नका. तुम्हाला कमी बजेटमध्ये म्हैस ॲडजस्ट करून देतील मित्रांनो. जर तुमची अपेक्षा 3 लिटरची पाहिजे तर 3 लिटरची सुद्धा तुम्हाला ॲडजस्ट करून देतील कमी बजेटमध्ये.
बरं, ही गाभण आहे ही गाभण बरं बरं, ती पण गाभण आहे असेल. तर मित्रांनो या 2 जनलेले आहे, कमी बजेटचे आहे, म्हणजे अशी रेंजचे आहे मित्रांनो. जर कोणाला खरेदी करायची असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 87 88 30 17 39. बरोबर, गावठी की ना आपलं. हां बरं, तर मित्रांनो तिकीचे व्यापारी आहे. नेहमी तुम्हाला त्यांच्याकडं म्हशी पाहायला भेटणार आहे. तिकीला बी भेटता मला कवा बी आहे, रविवार शनिवार कवा बी आहे. अरे वा. तर मित्रांनो असं नाही की बाजारी आज आहे तर मग आजच कॉल करा त्यांना, कधीही भेटा मित्रांनो, कधी त्यांचा गावाला जा तुम्हाला म्हशी भेटतील म्हणजे भेटतील. आता त्या तिकडं तुम्हाला मागून दाखवले असते मित्रांनो काच वगैरे, पण तिकडं जायला आता रस्ता नाही, मला पूर्ण फिरून जावं लागेल. तर मित्रांनो तुम्हाला या म्हशी दाखवल्या होत्या. तर मित्रांनो हे बघा मित्रांनो, ही पहिल्यामध्ये आहे. आणि एक जण लिहिली मित्रांनो. जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असेल तर नक्कीच संपर्क करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट्स करा. आणि आपले बरेच शेतकरी मित्र फक्त व्हिडिओ पाहतात, चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आता मित्रांनो व्हिडिओ बनवायला आपण अर्धा तासाचा पण बनवणार आहे. पण विषय असा मित्रांनो, आपल्याला बाकीचे बाजार कव्हर करायचे, बिल बाजार, गाय बाजार, त्यासाठी आपण प्रत्येक व्हिडिओ शॉर्टमध्ये बनवतो.